विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। करमाळा तालुक्यातील झरे गावातील आमदार फंडातून मिळालेली व्यायामशाळा ग्रामपंचायतीने मुलांसाठी खुली नाही केली तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टाकणार लाल माती। करमाळा तालुक्यातील झरे गावातील गेल्या 15 वर्षापूर्वी आमदार फंडातून बांधलेली व्यायामशाळा एका संस्था चालकाने ग्रामपंचायतीने अवघ्या 150 रुपयाच्या भाडेतत्वावर दिली असून सध्या गावातील तरुण मुलांसाठी त्या व्यायामशाळेचा उपयोग व्हावा आणि त्या ठिकाणी मुलांना व्यायाम करण्यासाठी ती खाली करून मिळावी अशी काही ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे मागणी केली असून वास्तविक पाहता एखादी सार्वजनिक स्वरूपाची इमारत भाडेतत्वावर देण्यासाठी त्यांचे अधिकार ग्रामपंचायतीला नसून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने ते द्यायचे असतात, परंतु तसे न करता स्वतःची मनमानी करून ग्रामपंचायतीने ही वस्तू भाड्याने दिली। त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना गावातील 200 ग्रामस्थांच्या सही सोबत निवेदन देण्यात आले आहे की ही व्यायामशाळा लवकरात लवकर व्यायामासाठी खुली करून मिळावी, अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात लाल माती टाकत आंदोलन करून यांचा निषेध केला जाईल। यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, शहर अध्यक्ष अजितभाऊ कुलकर्णी, तालुका अध्यक्ष मोहसिनभाई तांबोळी, करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव, झरेगावचे विकास आंबरुळे, प्रशांत चौधरी, ग्रामपंचायत सदस्य सतीश गवळी, माननीय ग्रामपंचायत सदस्य विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते। मी दत्ता मस्के पाटील, जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर। आज या ठिकाणी करमाळा तालुक्यातील झरे या गावचे काही गावकरी आमच्याकडे आलेले असून प्रहार संघटनेच्या माध्यमातून न्यायाची अपेक्षा करत आहेत। आज त्यांनी सुद्धा आपल्या CO साहेबांना गावात जो भ्रष्टाचार होत आहे ग्रामपंचायतीत त्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। तर त्या ठिकाणी आमदार फंडातून झरे गावात एक व्यायामशाळा आली होती आणि ती व्यायामशाळा ग्रामपंचायतीने अवघ्या 150 रुपयाच्या भाडेतत्वावर एका संस्था चालकाला म्हणजे शाळा चालकाला दिली आणि त्या शाळा चालकाने पूर्णपणे अतिक्रमण करून त्या ठिकाणी कंपाऊंड घातलेले आहे। संबंधित गावचा ग्रामसेवक सुद्धा त्याला पाठीशी घालत असून अशा प्रकारचा 11 महिन्याचा ठराव वाढवण्याचा त्यांनी घातलेला आहे। त्या संदर्भातले आमचे सर्व जे करमाळा तालुक्यातील सहकारी आहेत त्यांच्यासोबत आमचे अजितभाऊ कुलकर्णी सर्व जणांनी माननीय CO साहेबांना पत्र दिलेलं आहे। येत्या 8 दिवसाच्या काळात संबंधित त्या ठिकाणी ग्रामसेवकावर कारवाई करून जी व्यायामशाळा आहे ती मुलांना व्यायामासाठी खुली करून द्यावी, अन्यथा त्या ठिकाणी लाल माती आपल्या दालनात आणून इथंच व्यायामशाळा खोलण्यात येईल अशा आशयाचं पत्र माननीय CO साहेबांना दिलेलं आहे। तर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की तेथील लोकप्रतिनिधीला सुद्धा सांगू इच्छितो की बाबा जी व्यायामशाळा मुलांसाठी आहे, मुलांचं शरीर सुदृढ होण्यासाठी ती तुम्ही तात्काळ खुली करा, अन्यथा प्रहार स्टाईलच्या आंदोलनाला तुम्हाला सामोरे जावं लागेल। धन्यवाद। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।